श्री गुरुदेव दत्त. दादा 30 डिसेंबरला मुलगा झाला. 30 डिसेंबरला मुलगा झाला. स्मशान पाळण्याचे खूप चांगले अनुभव आले. दादा मुलगीचे नाव. अच्छा, चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, आनंद आहे. परत काय झालं, मनाची चंचलता जलद गतीने कमी करण्यासाठी काही कार्यगर उपाय आहे का? चांगला प्रश्न आहे. मनाची चंचलता आहे, ऐकून घ्या. मनाची चंचलता आहे. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. मन खूप चंचल असतं, आहे की नाही? जर तुम्हा लोकांना जर वाटत असेल, जर हा प्रश्न जर तुम्हा लोकांना हिट करत असेल की मनाची चंचलता एवढी जास्त आहे आणि आपल्याला त्रास होतो, तर मला कृपया करून कमेंट सांगा. मी तुम्हाला ह्याच्यावरती आज मनाची चंचलता स्थिर होण्यासाठी मी तुम्हाला एक विश्लेषण देईन. त्याचा तुम्हाला खूप सदुपयोग होईल आणि उदाहरणासह मी तुम्हाला स्पष्ट करेन. पण जर मनाच्या चंचलतेचा तुम्हाला सगळ्यांना जर त्रास होत असेल, तर मी ज्या मार्गावरती चालतो, म्हणजे मनाला ज्या पद्धतीने स्थिर करण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला त्याचं पूर्ण स्पष्टीकरण सांगतो. पण तुम्हाला लोकांना जर इंटरेस्ट असेल तर. दादा घर में बहुत तकलीफ हो रही है. दीदी आप क्या करो, आप क्या करो, आप उपाय कीजिए. अपने प्रतिनिधि से बात कीजिए आप, और उपाय जो भी है आप वो कीजिए. वास्तु उतारा कीजिए आप, है कि नहीं? पूर्णिमा अमावस्या का आप उतारा कीजिए. इससे आपको राहत मिलेगी. है की नाही? खापरे, श्री गुरुदत्त खापरे. दादा व्यसन मुक्ती कशी करावी? व्यसन मुक्तीसाठी आपल्याकडे एक उपाय आहे. तो उपाय तुम्ही करा. चालेल चालेल, मी आत्ताच सांगेन तुम्हाला. मनाची चंचलता खूप कमी कशी करावी मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. जरा लोकांना येऊ देत, कारण की सगळेजण तुम्ही कामधंद्यामध्ये आहे. कोणी ट्रॅव्हलिंग करतंय, कोणी ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिला वर्ग आहेत, परत कोणी दुकानामध्ये आहे, कोणी नोकरीमध्ये आहे, कोणी कानामध्ये हँड्सफ्री घालून गपचूपपणे आपलं लाईव्ह सेशन ऐकतंय. म्हणजे महाराजांची भक्ती जी आहे ती तुम्ही सगळे अतिशय व्यवस्थित आणि अतिशय विनम्रतेने करताय, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना महाराज अनुभव देत आहेत. आणि हे माझ्यासाठी अतिशय सौभाग्यशाली गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण आज इतकी कमिटेड आहात आपल्यासाठी, की दत्तसत्संग तुम्ही दर गुरुवारी न चुकता 11 वाजता अटेंड करता, दर रविवारी 11 वाजता अटेंड करता, दर शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवरात्री पारायण तुम्ही न चुकता अटेंड करता. तुम्ही सगळेजण तुम्ही हायली कमिटेड आहात आणि ही गोष्ट खूप पूजनीय आहे. वाघ मी एकदम व्यवस्थित आहे. दादा आज आपण कुठे आहे? ताई मी ऑफिसमध्ये. ताई मी मायग्रेन वरती उपाय सांगणार होतो, तर त्यातला एक सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगेन मायग्रेनचा. अर्धशीचे तो तुम्ही एकदा करून बघा. जर त्याने जर तुम्हाला आराम पडला तर बेस्ट आहे, नाही पडला तर दुसरा उपाय सांगेन. पण आज मी एक उपाय सांगेन तुम्हाला मायग्रेन वरती. आजच्या सेशन मध्ये 12:30च्या मी तुम्हाला सांगणार तो. दादा माझ्याकडे नावेचा गोमती चक्र. अच्छा अच्छा, ठीक आहे. दादा घरी रोज एक बोका येतो, काही प्रॉब्लेम असेल का? नाही ताई, बोके आणि मांजरीमध्ये फरक आहे ताई. बोके कधी एवढं प्रॉब्लेम नाही करत, मांजरींचाच त्रास जास्त असतो ताई. बोके आपलं तेवढ्यातले तेवढं ओरडतात आणि जातात, त्यांच्या मनात काय नसतं ताई. पण मांजरींचं थोडंसं कसं असतं, निगेटिव्हिटीचा थोडासा इफेक्ट आहे मांजरींसोबतचा, बोक्यांचं इतकं नसतं. हा, रुद्राक्ष माळ तुटली ना ओके, तर दुसरी माळ घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. दादा मी आता मंत्रालयामध्ये आहे. अरे वा सोनी, खूप चांगलं झालं सोनी, बहुत अच्छी बात है ये. होईल व्यवस्थित सोनी, तुम्हारा होएगा, अच्छा ही होएगा तुम्हारा, डोंट वरी, तुम्हारा अच्छा ही होने वाला है. काशीत ताई, श्री गुरुदेव ताई. अरे मला कोणीतरी मला एकदम भारीतला आध्यात्मिक प्रश्न तरी करा. आता मनाची चंचलता हा प्रश्नाचं उत्तर मी तर देणारच आहे. थोडंसं एक 200चा आकडा क्रॉस होऊन जाऊ दे आणि मग मी तुम्हाला
अच्छा, कोकाटे, घरामध्ये लाल मुंगे निघतात ना कोकाटे, तर तुम्ही ना शिवलीलामृतचं पारायण करा, आपला वास्तू तोडगा करा, त्याच्यामध्ये जमीन धुणं वगैरे पासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करा, त्या करा सगळ्यांनी. खूप सोपं आहे, त्यात काही खर्च पण नाहीये. धनाजी भाऊ, घरी पैसे थांबत नाहीत ना, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती मी एक उपाय टाकलेला आहे. एक उपाय टाकलेला आहे, आर्थिक त्रास जो तुम्हाला आहे ना त्याच्यावरती उपाय टाकले, 5 मी तुम्हाला सोल्युशन दिले, ते सोल्युशन कराल ना तर घरी पैसा थांबेल. तर ते उपाय तुम्ही सगळ्यांनी करा ना, खूप सोपे उपाय, त्याला काही खर्च पण नाहीये. जरा सर्व समस्या सुटणारी साधी सोपी साधनं सांगा, मार्ग सांगा. ताई, तुमची समस्या जितकी मोठी तितकी तुमची साधना मोठी. तरी सुद्धा आपण सगळेजण जे काही प्रपंचामध्ये आहोत, तर त्या प्रपंचाचे सगळ्या संतुलीकरणाला सांभाळून मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिले आध्यात्मिक उबंटू सांगितलेलं आहे. दुसरं, मी तुम्हाला तुमचं सामूहिक साप्ताहिक नवनाथी पारायण सांगितलेलं आहे. तिसरं, मी स्मशान पारायण सांगितलेलं आहे. चौथं, मी तुम्हाला उतारे उपाय तोडगे सांगितलेले आहेत. आणि 5वं, मी तुम्हाला सिद्ध यंत्र सांगितले. या 5 मध्ये ताई तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. मी हे नाही म्हणत की तुम्ही खर्च करा, मी हे म्हणतोय की तुम्ही आध्यात्मिक उबंटू करा, तुम्ही नवनाथी सामूहिक साप्ताहिक पारायण करा, तुम्ही स्मशान पारायण करा. ताई, लोकांचे ज्वलंत अनुभव आहेत ताई त्याच्यामध्ये. संसारिक मनुष्य स्मशानात जाऊन साधना नाही करू शकत, पण महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिलेले उपाय ते आपण केले पाहिजेत. आनंद आहे, आनंद आहे. देशमुख श्री गुरुदेव दादा, जरा ताईवर लक्ष ठेवा, ताई बरी होते लवकरात लवकर. प्रयत्न चाललेले भाऊ, प्रयत्न चाललेले आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी जरा एक छोटस काम करा. कसं आहे माहितीये, जरा प्रत्येकाने एकदा त्यांची, जर समजा तुमच्याकडे तुमच्या सगळ्यांची कुंडली वगैरे जर असेल, तर थोडासा गंडांतराचा एकदा अभ्यास करून घ्या सगळ्यांनी. प्रत्येकाचं गंडांतर असतं, त्या गंडांतराला विघ्न येतात आपल्या आयुष्यामध्ये. मग ते गंडांतर कधी कधी येतंय, आहे की नाही, जरा त्याचा स्टडी करा सगळ्यांनी तुम्ही. आता मला नका विचारू दादा तुम्ही कुंडली बघता का, मी कुंडली वगैरे नाही बघत. कुंडलीच्या पलीकडे जे दत्ततत्व आहे त्याच्यावरच मी चालतो. तर तुमच्या ओळखी जर कोणी चांगली कुंडली वगैरे बघणारे असतील तर त्यांना जरा तुमचं गंडांतराचा जरा विचारा, म्हणजे काय की भविष्यामध्ये येणाऱ्या त्रासाला तुम्ही आधीच ओळखू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही आपल्या दत्तप्रबोधिनी न्यासच्या माध्यमातून तुम्ही इलाज करू शकता. दादा, दुकानाची डेव्हलपमेंट करायची आहे, उपाय सांगा. देवरुखकर, मुझे मिलो तुम, ठीक आहे. हा, नोटांवरती ठाकरे भाऊ, नोटांवरती प्रयोग होतो भाऊ, मागे पण एकदा झालेलं आहे, माझ्याकडे बघण्यामध्ये आलेलं आहे. एकाचं हॉटेल होतं, चांगलं चालत होतं, समोरचा रोडच्या समोरच दुसरा एक हॉटेलवाला आला, त्याने बिचाऱ्याचं हॉटेलच बंद करून टाकलं. मग ती अपॉइंटमेंट मध्ये ती गोष्ट निघाली सगळी, गोष्ट निघाली. जरा औदुंबर आणि वाडीला जाऊन आले, खूप छान दर्शन होऊन अनुभूती चांगली आली. ताई, येणार ना अनुभूती येणार ताई, आहे की नाही. आता तुम्ही स्मशानात गेलेले, तुम्हाला पण त्रास झाला, पण तुम्ही मला व्हॉट्सअप केलं ना ताई, थांबला ना त्रास तुमचा, आहे की नाही, हे तुम्हालाही माहिती आहे ताई. आपल्याकडे जे आजीवन साधक आहेत त्यांना मी देतो, डेअरिंग करा, तुम्ही चिंता करू नका, मी आहे इथं. तुम्हाला स्मशानातली कुठलीच शक्ती तुम्हाला काहीच करू शकत नाही. फक्त तिथं काय करा की एकदा मला फक्त इंटिमेट करा की दादा मी इथे चालले, म्हणजे ही कोणाची गोष्ट करतोय मी, आजीवन साधकांची गोष्ट करतोय की दादा मी इथे चाललो. म्हणजे काय की तुम्ही तिथे पोहोचण्याच्या आधी मी तुमच्यासाठी तिथे फिल्डिंग लावून ठेवीन की बाबा आमची व्यक्ती येते, आमच्या व्यक्तीला जे काय करायचं ते करू द्या, मध्ये कोणी यायचं नाही. विषय कळला. ध्यान लावायचं काम केलं की सगळे विचार आठवतात. ऍक्च्युअली ध्यान लावायचंच नसतं, ध्यान लागतं.
ध्यान लागतं, ध्यान लावायचंच नसतं. काय झालं दादा, एक कॉमन प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस मनात एखाद्या बद्दल वाईट विचार येतात, त्याची कृती आपण करत नाही पण फक्त विचार येतो, मग अशा वेळेस त्याचे रूपांतर कर्मात होते का? नाही होत तेवढे कर्म. कधी पण लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये विचार आला, ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये जो विचार येतो तो विचार तुमच्या वाचा, तुमच्या कायेतून ज्यावेळेला तो प्रकट होतो त्यावेळेला तुम्हाला ती कर्म लागतात. व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतो. तुमच्या मनामध्ये विचार येणं, बघा मनामध्ये विचार येणं, तिथे तुम्हाला कर्म नाही लागत, तिथे तुम्हाला काही त्याचं पाप आणि पुण्य नाही लागत. ज्या वेळेला ते मनामध्ये विचार येतात आणि ते तुमच्या काया, तुमचे शरीर आणि तुमच्या वाचेतून ज्या वेळेला ते बाहेर येतात, कुठे युनिव्हर्समध्ये, प्रकृतीमध्ये, त्यावेळेला ते ऍक्शन मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि या ऍक्शनची मग तुम्हाला रिॲक्शन येते. तुम्हाला सगळ्यांना कळाला का विषय व्यवस्थित? संगोळगी तर खूप चांगली गोष्ट आहे, संगोळगी तर ठीक आहे. कुलकर्णीताई श्री गुरुदेव दत्तताई, ह्याचं काय आलंय? चालेल चालेल, ऐका हे बघा, बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की तुम्ही अपॉइंटमेंट शुल्क वगैरे असं घेता तसं घेता. मी काय म्हणतो, तुम्ही नका ना घेऊ अपॉइंटमेंट. मी कधी म्हणालो तुम्ही अपॉइंटमेंट घ्या? तुम्ही फक्त आध्यात्मिक उबंटू करा, सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण करा आणि तुम्ही तुमचे उबंटू करा. तुम्ही तुमचं उबंटू करा, सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण करा आणि स्मशान पारायण करा, आहे की नाही? त्यानेच तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तुम्हाला माझ्याशी बोलायची पण गरज नाहीये. आणि लाईव्ह सेशन ऐका. लाईव्ह सेशन का ऐकायचं? की त्याच्यामध्ये मी नवीन नवीन जे काही अनुभव आहेत किंवा नवीन नवीन जे तत्व आहेत किंवा नवीन नवीन साधना क्रम आहेत तो मी सांगत राहतो. माझ्याशी तुम्हाला डायरेक्ट बोलायची पण गरज नाहीये. आता कितीतरी साधक आहे तिथे आपल्या लाईव्ह सेशन मध्ये, ते डायरेक्ट माझ्यासोबत टेलिपॅथीमध्ये असतात. दादा, स्मशान पारायण करताना भूते त्रास देतात का? मागे येऊ शकते का? नाही ताई, स्मशान पारायण फुल्ली प्रोटेक्टेड आहे ताई, फुल्ली प्रोटेक्टेड आहे. त्याच्यामध्ये स्मशान भैरवापासून ते स्मशान कालीपर्यंत काळ भैरव प्रधान देवे. मेलेली माणसे स्वप्नात दिसतात ना, तर तुम्ही काय करा, तुमचे उतारे काढून घ्या. नवनीत भाऊ, पाऊस आहे भाऊ, पाऊस आहे, येऊ दे. आता ऐका, मनाची चंचलता स्थिर होण्यासाठी आपण काय करावं? आपल्या मनाला चंचलता आहे. दादा रागवू नका, निळावंती ग्रंथ काय आहे थोडी माहिती मिळेल का? वाघ, आता तुम्ही निळावंती ग्रंथ वाचणार आहे का? मला हो की नाही सांगा. आणि वाचाल तर पूर्ण वाचणार आहे का? मला हो की नाही सांगा. जर तुम्ही निळावंती ग्रंथ पूर्ण वाचणार असाल तर मी तुम्हाला माहिती देतो, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला वाचावं लागणार, तुम्हाला वाचावं लागणार. एल्डर ब्रदर गाणगापूरला जाण्यासाठी तयार नाही, मग गाडीत त्याला घाला, हातपाय बांधून आणि गाणगापूरला घेऊन जा. गुरव, हा, स्मशान पारायण ऐकणे आणि करण्यामध्ये फरक आहे ताई. पण आता काय करणार, समजा स्वैरसूतक मासिक धर्म आहे चला घरामध्ये, चला एक्झाम्पल, मग त्यावेळेला तुम्हाला ऐकणंच आहे फक्त, समजा दैनंदिन स्वरूपामध्ये. बाकीच्या वेळेला तुम्ही करू शकता ताई पारायण, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला काही वेळ काळाचं बंधन नाहीये ताई. स्मशान साधना म्हणजे काय? नवनाथ ग्रंथ स्मशानात बसून पाठ पठण करायचं का? कसं आहे, स्मशान साधनेमध्ये पण प्रकार आहेत, आहे की नाही? पण हे जे आपण जे स्मशान पारायण जे करतो, हे स्मशान पारायण आपण मसान शाबरीच्या विद्येअंतर्गत येतं. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. तुम्हाला लोकांना आता इतक्यात ती गोष्ट नाही कळणार. मसान शाबरीच्या अंतर्गत हा विषय येतो. मसान शाबरीच्या अंतर्गत नवनाथीय पाठ जो होतो, त्यातून तुम्हा सगळ्यांना कृपा मिळते, तुम्हा सगळ्यांना अभय मिळतं. आणि हे काय माझ्या स्वतःचं नाहीये, भले मला ते सिद्ध जरी असलं तरी ते सगळं मी
लोकांसाठी त्यांच्या त्रासामध्ये आपण सहभागी होऊन त्यातून बाहेर कसं त्यांना काढायचं त्यासाठी आपण त्याचा सदुपयोग करतो. आनंद आहे, आनंद आहे. देवरकर कोणाला विचारून केली? कोणाला विचारून केली? काळ भैरवाची साधना स्मशानामध्ये होते, ती वेगळ्या स्तरावर होते. त्याला भैरव कच्चा मसान असं म्हणतात. ती सिद्ध करावी लागते तरच मग पुढची जी स्टेप आहे काली पक्का मसान, मग ते होतं आणि मग त्याच्यानंतर मग महाकाल महामसान होतं. इतकं सोपं आहे का बोलण्यासारखं? करावं लागतं. माझ्या 12 वर्ष गेलीत माझी. 12 वर्ष गेलेली आहेत. तर पारायण चालू केल्यानंतर थोडे दिवस छान गेले, पण उतारा काढल्यानंतर घरात खूप प्रॉब्लेम चालू झाले. नोकरी गेली, पैशांची कमतरता भासत आहे, खूप प्रॉब्लेम चालू आहे. ऐका पाटील, याच्यामध्ये उतारा व्यवस्थित काढा. उतारा काढताना चुकू नका. मी प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने सांगितलेली. तुम्ही लोक उतारा काढताना काय करता माहितीये? लिंबू कापताना ना लिंबू खाली पाडता. अमावस्येचा उतारा काढताना आम्ही त्या वाडग्यामध्ये तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायला, तुम्ही तो वाडगच खाली पाडता. असं नाही चालत ना. लिंबू खाली का उताराचा लिंबू तुम्ही जमिनीवर पाडल्यानंतर त्यात जे तुम्ही काही खेचून घेतलेल्या आहेत गोष्टी त्यात परत जमिनीमध्ये जाऊन बसायचा तुम्हाला त्रास होतो. उतारा करताना जर तुम्ही चुकत असाल, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेले उतारा करताना अतिशय बारकाईने आणि सावधानता बाळगूनच उतारे करायचे. स्मशानमध्ये जाऊन पारायण करायचं नाहीये, गुरव आगाऊपणा नाही करायचंय. मी आधीच सांगतो. मला जायला आहे, माझ्याकडे अधिकार आहेत. मी गेल्यानंतर सगळे उभे असतात. तुम में से कोई नहीं जाएगा. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी येणार नाहीये. जाणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवरती जाल. मी कोणालाही सांगत नाही कुठे जायला. मी आधीच क्लिअर करतो. मी तुम्हा सगळ्यांना घर बसल्या सांगितलेलं आहे. बने तुम्हाला शक्ती कशाला पाहिजे? शक्ती कशाला पाहिजे? काय करणार शक्ती घेऊन? जरा सप्तचिरंजीवीसाठी घरात मोठे माणूस कोणीही नाही. ताई काहीतरी करा ताई. आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही मला परत एक्सक्यूज देताय. दादा, उतारा करताना लिंबू न तोडता नुसता उतरून सोडून दिला तर नाही चालणार का? कसं चालणार? कसं चालणार सांगा? तुमच्या शरीरावरून जो तुम्ही उतारा काढणारा, जो लिंबू तुम्ही कापणारा, तो कापल्यानंतर तुमच्या देहामधून ती शक्तीला वेगळं केल्यानंतरच घेऊन जाणार ना. लिंबूला कापावं लागणार. कापावं लागणार. स्मशान पारायण करण्याच्या वेळी तोंड हातपाय धुवून बसले तर चालेल का? गारठा खूप आहे. हो ताई, चालेल ताई. आता आंघोळीचं जे प्रावधान आहे ना, हे काय बंधनकारक नाहीये. तुमच्या सगळ्यांची जी काही इच्छा आहे त्याला अनुसरून आंघोळ वगैरे करून बसतो आपण. अन्यथा आपण जे काय आहे हातपाय तोंड धुवून आपण बसलं तरी चालतंय. फक्त सोयरसूतक मासिक धर्म पाळावं ताई. जरा जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी काय करायचे? ताई, जन्ममरणाचा फेरा चुकवायचा तर सगळ्यात पहिले नामाला सिद्ध करायला शिका. नामाला सिद्ध करायला शिका. मी तुम्हाला सांगतो नामाला सिद्ध कसं करायचं, कारण मी त्या फेज मधून गेलेलो आहे. महाराजांनी मला, मी ज्यावेळेला दत्त मंदिर माणगावला होतो तर मला महाराजांनी, टेंबेश्वर महाराजांनी मला बोट धरून शिकवलेलं आहे की आत्मा आणि जीव देहातून कसा बाहेर येतो. त्याच वेळेला मला शिकवलेलं आहे. मी त्या सगळ्याचा जो काही अनुभव आहे तो सगळं मी तुमच्या सगळ्यांसाठी मला वापरायचं आहे. म्हणून मी तर म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी काय करा की फक्त आणि फक्त मुक्तीची आस धरा महाराजांकडे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो ना कसं काय काय करायचं. चंचल मन, ऐका, चंचल मन आहे ना, सगळ्यात पहिले लक्ष घ्या मी काय म्हणतो बारकाईने. का मनाची चंचलता आहे ना, ह्या 2 प्राण्यांवरून तुम्ही नोटीस करायची. सगळ्यात कमी वय असणारी जी योनी आहे मरकट म्हणजे माकड, कारण ते श्वास भराभर घेतात.
श्वास भराभर घेतात आणि त्यांचं जीवन ते लवकर संपवतात श्वासात, आहे की नाही? भराभर श्वास घेणं, जितका श्वास भराभर घेता तितकी चंचलता जास्त, चंचलता जास्त. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही कासवाला बघा, अतिशय शांत असतो. कासव श्वास अतिशय दीर्घ रूपाने घेतात, म्हणजे एकच श्वास घ्यायला आपण त्याला समजा 1-2 तास म्हणू शकतो, 3 तास म्हणू शकतो. कासव ब्रीद जे करतं ना ते अतिशय हळूहळू करतं, म्हणून त्याची जी वय मर्यादा आहे, वयाचा जो कालावधी आहे तो जास्त आहे. 100, 150, 200, 300, 400, 500 वर्ष जुनी कासव आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्या मनाची जी चंचलता आहे ना ती आपल्या श्वासाच्या गतीशी जोडलेली आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला स्थिर करायला जर समजा महत्व दिलं तर तुम्ही सुरुवात कुठून कराल माहितीये? त्रिवेणी बंधातून सुरुवात करा. त्याच्यामध्ये मूल बंध, उड्डीयन बंध आणि जालंधर बंध येतो. पहिले मूल बंध लावा. ह्याच्या मागे कारण सांगतो. कधी पण आध्यात्मिक जीवनामध्ये योग शक्ती प्रकट करायची असेल तर तुम्हाला प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी या 4 अंगांचा तुम्हाला विनियोग करता आला पाहिजे. मग प्राणायाम जर तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्रिवेणी बंध झाला पाहिजे तुमचा सगळ्यांचा. त्यासाठी मूल बंध, जालंधर बंध आणि उड्डीयन बंध. म्हणजे मूल बंध म्हणजे काय की आपल्या गुदद्वाराची जागा आहे तिला वरती खेचून धरणे, पदोपदी वरती खेचून धरणे. किंवा काय करायचं असतं, समजा आपण शौचालयाला जातो, आहे की नाही, आपण विष्ठा वगैरे आपले विसर्जित केली, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, अश्विनी मुद्रा करायची आहे. अश्विनी मुद्रेमध्ये काय असतं की आपलं गुदद्वार जे आहे ते वरती खेचायचंय सोडायचंय, खेचायचंय सोडायचंय. असं तुम्ही कमीत कमी 51 ते 52 वेळेला रोज केलं पाहिजे. त्याने काय होणार आहे की तुम्हाला मूल बंध लावण्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे. मूल बंध लावल्यानंतरच मग तुम्ही तुमचा अनुलोम विलोम, तुमचा प्राणायाम, तुमचा कुंभक जे काय आहे तुमचं ते तुम्ही सुरू करू शकता. आणि नुसतं तुम्ही नुसतं नाभी आतमध्ये खेचा आणि मूल बंद लावा, बघा तुम्हाला किती आनंद प्राप्त होतो. त्या आनंदामध्ये तुमच्या मनाची गती ना तिचा तुम्हाला विसर पडतो. विषय कळाला? तुम्हाला विसर पडतो. आणि मग मूल बंद केल्यानंतर मग तुम्ही अनुलोम विलोम करा. अनुलोम विलोम म्हणजे श्वासाची गती धीमी होते, कमी होते आणि त्याने काय होतं की आजारपण तर नष्ट होतातच, प्लस तुमच्या मनाला स्थिरत्व प्राप्त होतं. सोनावणे तुम्ही काय करा, एकदा जीवन प्रबोधिनीचं ना तुम्ही लेक्चर अटेंड करा. तुम्हाला त्याची गरज आहे की नाही? एकदा जीवन प्रबोधिनीचं लेक्चर आहे प्रत्येक शनिवारी, आपल्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी होतं, तर ते तुम्ही एकदा अटेंड करा. कोणाकडे तरी आध्यात्मिक प्रश्न आहे का चांगला अनुभवपूर्ण? आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे चव्हाण आता ते लक्ष्मी कुबेर यंत्र जे आता सिद्ध करून जे लोकांना दिलेलं आहे त्याचा अनुभव लोकांना आलेला आहे. एकदा तुम्ही त्याचा प्रयत्न करा. जर ते तुमच्याकडून होत असेल तर ते तुम्ही सुरू करा. त्याने आर्थिक स्थैर्य येतं. त्याच्यामध्ये मी जप पण दिलेला आहे. त्या जपाचा तुम्ही जर समजा विनियोग केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कोणीतरी अध्यात्मातील भारी प्रश्न करा. आध्यात्मिक प्रश्न मला द्या. कसं भेटेल? तुम्ही काय करा, प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. तुमच्याकडे वरती नंबर दिलेले आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा, तुम्हाला मिळेल ते. जरा आपल्यावर झालेली तांत्रिक क्रिया टेलिपथीमध्ये अडथळा निर्माण करते का? होतपाल करते करते करते. मूळ पुरुष साधनेसाठी तुम्हाला तुमच्या गावाला जावं लागेल. गावाला मूळ पुरुषाचं स्थान असतं, तिथे जाऊन तुम्हाला साधना करावी लागेल. आणि जर मूळ पुरुष जर बंधनात असेल, जर घरामध्ये जर 12-5चा जर त्रास असेल तर तिकडे तुमची अजून कष्ट वाढणार आहेत. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला वेताळेश्वराची गरज लागू शकते. हा चालेल, गवळी चालतील दादा. पंचायतन देवाऱ्यातील ताटातील देव 1 by 1 इंचच्या काचेच्या
चौकावर ठेवली तर चालतील. चालतील गवळी, चालतील, काही हरकत नाहीये. काय झालं क्षीरसागर, 2 गुंठ जमीन विकायची आहे पण गिराईक मिळत नाही. मिळतील गिराईक. तुम्ही काय करा, प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, ते तिथे तुम्ही डिटेल्स देऊन ठेवा, आपण ह्याच्यात काहीतरी करू. दादा शंकर महाराज साईनाथ महाराज यांना वाहून घेण्यासाठी काय करावं. देशमुख सगळ्यात पहिले लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण ना चेहरा बघून अध्यात्म करू नका. सद्गुरू समाजामध्ये पाय बघून अध्यात्म केले पाहिजे. ते पाय बघितले, आता पाय बघितल्यानंतर तुम्हाला शंकर महाराज, साईनाथ महाराज, दत्त महाराज, साटम महाराज, टॅबेश्वर महाराजांचा फरक तुम्हाला होणार आहे का, मला सांगा. सद्गुरू चरणा वीण नाही तरणो पाय, पहावे ते पाय आधी आधी, पुजावे ते पाय आधी आधी, भजावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी. आता पायच का, चेहरे बघून अध्यात्म करता का, पाय बघायचं. पाय बघितल्यानंतर मग तुम्हाला साटम महाराज, साईनाथ महाराज, शंकर महाराज ह्यांच्यामध्ये भेद करता येणार आहे का, सांगा मला उत्तर. कोणीतरी मला सांगा. विषय कळला की नाही कळला मला सांगा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. अध्यात्म चेहरा बघून नाही होत. सद्गुरू समाजामध्ये अध्यात्म पाय बघून होतात. विषय कळला. सगळं एकच आहे. तुम्ही अद्वैत कर्माच्या सिद्धांतावर चाला. तुम्ही भेद करू नका. तुम्ही नुसतं सद्गुरू समाजामध्ये जर तुम्ही नुसतं शंकर महाराजांच्या चरणी जरी तुम्ही लीन झाले तरी तुम्ही दत्त चरणीच लीन झाले. तुम्ही साईनाथ महाराज चरणी लीन झाले तर दत्त चरणीच लीन झाले तुम्ही. म्हणून चरणांकडे बघायचं. ते निर्गुण आहे तत्व, त्याला तुम्ही समजून घ्या. नाईकवाडे, मी 10 वेळेला सांगितलेले, फायनान्शियल प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी स्वतःला बदलायला शिका. शिक्षण नाही म्हणून ओरडत बसायचं नाही. दुनिया पुढे निघून जाईल डोक्यावर पाय देऊन, चालणार आहे का. आणि कॉम्पिटिशन हा शब्द आता खूप छोटा झालेला आहे. आता कॉम्पिटिशनच्या पलीकडची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण, आपण मराठी आहोत. आज आपण धावत्या युगासोबत आपण स्वतःला बदललं पाहिजे. हे कधी होणार. धावत्या युगासोबत स्वतःला बदललं पाहिजे. अच्छा, हरेश्वरला एक वरती जिवंत समाधी आहे. चालेल, मी सांगीन देवरुखकर, मला बघावं लागेल. मी बघून सांगीन नक्की. स्वतःचे घर होण्यासाठी काय करावं. आता स्वतःचं घर व्हायचं असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतो बारकाईने. स्वतःचे घर व्हायचं असेल ना तर 3 गोष्टी तुमच्याकडे व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिले तुमच्याकडे पितृदोष जो आहे, पितृदोष गेला पाहिजे. दुसरा, तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कुळाचार झाला पाहिजे. आणि तिसरं, ज्या राहत्या घराच्या वास्तू पुरुष तुम्हाला तथास्तु बोलला पाहिजे. या 3 गोष्टी झाल्या तर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी तयार होऊ शकते. त्याचे योग जुळून येऊ शकतात. दादा कळेल, पण कोणत्या नामावर चालायचे. श्री दत्त नामावर चालायचं देशमुख. श्री दत्त नाम हे सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. श्री दत्त नामामध्ये प्रकृती पुरुष आहे. श्री दत्त नामामध्ये शिवलिंग आहे. श्री दत्त नामामध्ये भगवती आहे. श्री दत्त नामामध्ये तुमचं कार्यकारण भाव आहे. श्री दत्त नामामध्ये तुमची दशमा विद्या आहे. काय नाहीये श्री दत्त नामामध्ये. प्रकृती पुरुष ला व्यापून उरलेलं नाम म्हणजे श्री दत्त नाम. तर नमस्कार, मला रात्री 11 वाजताचे पारायण करताना खूप त्रास होतो. ताई तुम्ही काय करा, उतारे काढा ताई. जर बघा त्रास जर वरती येत असेल ना तर तुम्ही पटकन उतारे गेले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जाणीव होते की तुम्हाला त्रास त्या ठिकाणी होतोय. तुम्ही पटकन उतारे केले पाहिजे. ताई उतारे आहेत आपल्याकडे घरात, साहेबांना वगैरे किंवा घरात कोणी मानलेला भाऊ वगैरे असेल किंवा सख्खा भाऊ असेल आहे की नाही, तर त्यांना सांगा तुम्ही की माझा तुम्ही उतारा काढून घ्या पटकन. म्हणजे तुम्हाला ताबडतोब तुम्हाला आराम मिळेल ताई. अशा वेळेला ना ताई त्रास जर झाला ना पारणाच्या काळामध्ये तर पटकन उतारे काढून घ्यायचे. त्याला तुमच्या जुन्या व्हिडिओमध्ये 21 दिवस शिवलीलामृत 11वा अध्याय वाचावा असे सांगितले, पण मी माझ्या नित्यसेवेत रोज वाचतो
तर चालेल का? चालेल चालेल. तुमचे जुने व्हिडिओ 21 इथे श्रीरामृत तर चालेल चालेल. मुळीत भाऊ चालेल, चिंता नका करू. कोलटकर, माझा काळाची गरज आहे. आपण मराठी जी लोक आहोत ना, त्यांना खूप उशिरा कळतं. इथे संत महात्मे आले महाराष्ट्रामध्ये, त्याने घसा फोडून सांगितलं, अरे नावावर चाला रे, अरे भक्ती मार्गावर चाला रे, अरे परमेश्वर हा काही पालापाचोळा नाहीये, आहे की नाही. पण काय इथली लोकांना सत्पुरुष जे काय आतापर्यंत येऊन गेले ते असताना काय त्यांना त्याची काही किंमत झाली नाही. ज्यावेळेला सत्पुरुषाने देह ठेवला त्याच्यानंतर मग त्याच्या शिडेची पूजा वगैरे करायला लागली. पण ज्यावेळेला होते त्यावेळेला तर त्रास दिला. त्यामुळे आपण वेळ काळाच्या मागे आहोत याची जाणीव जरी झाली ना, तरी सुद्धा तुम्ही सगळेजण स्पीड पकडाल. तुमच्यापैकी किती लोकांना जाणीव आहे सांगा, आपण वेळ काळाच्या मागे आहोत. तुमच्यापैकी किती लोकांना जाणीव आहे? ग्लोबल लेवलवरती जर तुम्ही सगळे स्वतःला जर समजा बघत असाल ना, मी काय म्हणतो ते बारकाईने आहे का, कारण मी सुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे. मला मार्केटचा ट्रेंड माहिती आहे, मला मार्केटमध्ये काय चाललं ते सगळं माहिती आहे. मला हेच विचारायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. बघा, हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खूप मॅटर करणारा प्रश्न आहे. आज आपण वेळ काळाच्या मागे आहोत. तुमच्यापैकी किती लोकांना याची जाणीव आहे मला सांगा. बघा, ज्याला खरी जाणीव होणार ना, छातीवरती हात ठेवा, महाराजांना समर्पण करा, महाराजांना साक्षी भावाने स्वतःला अनुभव घ्या. आपण वेळ काळाच्या मागे आहोत. वेळ खूप पुढे गेलेली आहे ग्लोबल लेवलला आणि आपण खरंच खूप मागे आहोत. त्याची जाणीव किती लोकांना आहे. आणि माझा प्रयत्न आहे की तुम्हा सगळ्यांना कमीत कमी त्या लेवलवरती तरी आणावं. माझा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हा सगळ्यांना, कारण खूप मागे आहोत शिरसाट, खूप मागे आहोत. हे बघा, आज तुम्ही तुमच्या मुलाबाळांकडे बघा. आज जर तुम्ही वेळ काळाच्या समजा मागे आहात तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो तुमच्या मुलाबाळांवरती पण होणार आहे. समजून घ्या हा विषय. कारण की आता इथे जी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे बघा, अध्यात्माच्या ठिकाणी आहे. मी आधीच सांगतो, अध्यात्मामध्ये सुद्धा आपण मागे आहोत. इथे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा आज आपण अध्यात्मामध्ये मागे आहोत. आज आपण अध्यात्मामध्ये मागे आहोत. तुमच्यापैकी किती लोक सहमत आहेत मला सांगा, खरोखर सांगा. मला अतिशय प्रामाणिक उत्तर पाहिजे. आज ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हाकेवरती एक संत आहे, प्रत्येक हाकेवर एक संत आहे. पण आज आपण सगळ्या अध्यात्मामध्ये आज आपण सगळे मागे आहोत. नुसतं भांडवल दाखवलेलं आहे, नुसतं काय म्हणतात त्याला, शो ऑफ केलेला आहे. पण हाडाचा जो अध्यात्म आहे, हाडाचा अध्यात्म तो नाही तुम्हाला कुठे भेटत. तुम्ही पुस्तकांच्या जोरावरती तुम्ही बोलणार की मला ही साधना करायची, ती साधना, पुस्तक कधीही प्रॉपर गाईड करत नाही. पुस्तकामध्ये टोटल मिसगाईड केलेलं आहे. आणि ज्यांना वाटत नाही त्यांनी चिंतन करावं. त्यांनी अजून पावसाळे काढावे. आणि वेळ गेलं, वय गेलं, तारुण्य गेलं, मग तुम्हाला जर समज आली तर त्याचा काय उपयोग आहे मला एवढं सांगा. जवानी जर आपली निघून गेली, म्हातारपणामध्ये 40-45 जर आपली उलटली, उतरत्या वयामध्ये शरीर आपल्याला उत्तर द्यायला लागलं, मग तुम्ही काय अध्यात्म करणार. जवानीमध्ये आपण याचा विचार नाही करत, उतरत्या वयामध्ये विचार करतो, त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. माझा प्रयत्न काय आहे, माझा प्रयत्न काय की तुम्हाला मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक तत्वावरती तुम्हाला मला एकदम समर्थ बनवायचं. हा माझा प्रयत्न आहे. आता त्याला यश येणं न येणं हे फक्त आणि फक्त महाराजांच्या हाती आहे. कारण महाराजच तुम्हाला सगळ्यांना बुद्धी देणार आहेत. मी तर काय प्रयत्न करतच राहणार आहे. कारण की मला उद्या उत्तर द्यायचंय महाराजांना. महाराजांनी उद्या प्रश्न टाकला की तुला मी जन्माला घातलं, तू काय केलंस, मग महाराजांना उत्तर द्यायचंय, महाराज मी आलो तुमच्यापर्यंत, पण मी एकटा नाही आलो महाराज, एका व्यक्तीला तरी घेऊन आलो, आहे की नाही. त्यांना उत्तर द्यायचंय आपल्या सगळ्यांना. आपण उत्तर द्यायला बांधीलय.
विषय कळला का? आपण त्यांना उत्तर द्यायला बांधिले, नाही तर परत जन्म नाही भेटणार आपल्याला, मनुष्य योनी मिळणार नाही, आणि मिळाली तरी ती महाराष्ट्रात नाही मिळणार. आणि सांगतो, महाराष्ट्र जन्माला घालणार नाही महाराज, बाहेर कुठेतरी घालतील. मग काय कराल तुम्ही सगळे? मग काय कराल तुम्ही? चला ठीक आहे, जन्माला घातलंच, मनुष्ययोनी दिलीच, पुण्य 50%, पाप 50% जर आलंच, चला ठीक आहे, एक्सेप्टेड. हा, मनुष्य म्हणून जन्माला घातलं महाराजांनी, पण महाराष्ट्रात नाही घातलं. मग काय कराल? मग काय कराल? बघता बघता लहानाचे मोठे झालो, तरुण झालो, तरुणपणामध्ये एवढी गरमी आली, त्या गरमीचा सदुपयोग महाराजांच्या भक्तीमध्ये करायला पाहिजे, आहे की नाही? त्या गरमीचा सदुपयोग कुठे केला पाहिजे? महाराजांच्या भक्तीमध्ये केला पाहिजे, स्वतःला आत्मोद्धारामध्ये केला पाहिजे, स्वतःला हुशार बनवण्यामध्ये केला पाहिजे, स्वतःला डोळस बनवण्यामध्ये केला पाहिजे. दादा दत्त महाराजांचा अनुग्रह फक्त, दत्त महाराजांचा अनुग्रह, होल्ड करा, मला जरा वाचू दे ही कमेंट. बघा, खूप चांगली आहे ही कमेंट, खूप चांगली आहे. दादा दत्त महाराजांचा अनुग्रह फक्त संन्यासी किंवा बालब्रह्मचारी अशांनाच होतो असे ऐकले आहे, त्यामागे किती सत्यता व किती असत्य आहे हे आपण सांगावं. अच्छा, ऐका, आता हा प्रश्न खूप चांगला आहे आणि खूप सुंदर प्रश्न आहे हा. जावळगेकरांचा प्रश्न आहे. आता माझा प्रश्न लाईव्ह मध्ये असा आहे, की ह्यांचं असं मत आहे की संन्यासांना आणि बालब्रह्मचार्यांना दत्त महाराजांचा अनुग्रह होतो. तुम्हाला माहितीये का, दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे, महाराजांनी दर्शन दिलेलं आहे, महाराजांनी डोक्यावर हात ठेवून मंत्र सांगितलेला आहे, तुम्हाला माहितीये. माझ्याकडून नाही मिळत चव्हाण दीक्षा, इथे डायरेक्ट महाराजांकडून अनुग्रह होतो. विषय कळाला? ठीक आहे. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये जी लोक प्रामाणिकपणे दत्त महाराजांचा प्रोटोकॉल फॉलो करतात त्यांना महाराजांकडून अनुग्रह होतो. विषय कळला? मग ते संन्यासी पण नाही आहेत आणि ते बालब्रह्मचारी पण नाही आहेत, ते प्रापंचिक आहेत, ते प्रापंचिक आहेत. ठीक आहे. कुळाचार करायचा असेल ना तर तुम्ही काय करा, आपलं ते ट्रॅव्हल गाईड मध्ये खंडोबाचं बघा, मी तुम्हाला तळ उचल सांगितली ती बघून घ्या. बर चालेल. परत मला काय वाटतं माहितीये, एकदा तुम्ही ना नवनाथ भक्ती सराचा 28वा अध्याय पण एकदा वाचा. कुळाचारासाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे, कसा करावा तुम्ही दत्तप्रबोधिनी ट्रॅव्हल गाईड मध्ये बघून घ्या, कडेपठारचा आहे. हिरवाडेकर श्री गुरुदेव दत्त. तर आपण जे डेली नामस्मरण करतो त्याचा आपल्या देहावर काय फरक पडतो? खूप चांगला प्रश्न आहे. आपण जे डेली नामस्मरण करतो ना, ऐका, याच्यामध्ये ना कसं असतं माहिती का, ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण करता त्यावेळेला तुमच्या पंचप्राणामध्ये पहिले फरक पडतो. पंचप्राणामध्ये काय येतं? प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. पंचप्राणामध्ये होतं, पहिले काकडा व्हायला तुम्हाला जे काय 6 वर्ष 7-8 वर्ष लागतात, त्या काकड्याने तुमच्या देहामध्ये सगळे प्राण एकत्र येतात. आणि प्राण एकत्र आले की मग त्याच्यामध्ये पुढची जी स्टेप आहे ती मग रुद्राग्नीची आहे, आणि मग त्याच्यामध्ये मग शक्तीचं प्रकटीकरण असतं. खामकर ज्योतिबाचा कुळाच्या नवरात्रीला होतो. तुम्ही एकदा काय करा, तुम्ही कोल्हापूरला जा, तिथे जे पुजारी असतील त्यांच्याकडून तुम्ही नवरात्रीचा जो कुळाचार आहे तो जरा समजून घ्या. अरे बाने, श्री दत्त नामाने पाप नाश होऊ शकते का? अरे काय हे, हा काय प्रश्न आहे? अरे श्री दत्त नाम ज्यावेळेला तुम्ही घेता तर पाप तर नाश तर हा फार छोटा विषय राहिला. तुम्ही कितीतरी पुण्य कमवता तुमच्या रोमारोमातून श्री दत्त नाम. आता या एका मुखातून श्री दत्त नाम येतंय, जर तुम्ही कंटिन्युएशन मध्ये मनोमनी श्री दत्त नामाला जर तुम्ही वाहून घेतलं तर तुमच्या रोमारोमातून तुमचं श्री दत्त नामाचं स्मरण होतं. म्हणजे विचार करा किती मुखातून तुमचं श्री दत्त नामाचं स्मरण होतं. आणि इतके श्री दत्त नामाचं जे आहे एकंदर अनुसंधान ते इतकं प्रभावशाली आहे, त्याच्यामध्ये पुण्य पाप राहिलं मागे, शिवतत्वाचीच प्राप्ती आहे डायरेक्ट.
जरा काम बघायला जाते. चालेल ताई, जा तुम्ही. फक्त काय असतं माहितीये, घरातून बाहेर पडताना ना काम तुम्ही करायला जाणार ना, ते भस्म फुकून जायचं. काय असतं कधी कधी काय असतं, आपण घरातून बाहेर जाताना काय पनवात्या पण असतात बाहेर आपली वाट बघत. मग भस्म घरातून बाहेर महाराजांच्या नावाने फुकवायचं. एकदम सिंपल असं घ्यायचं, फुकायचं आणि जायचं घरातून बाहेर कामाला. हा एक चांगला प्रश्न आला. दादा, आपले कुलदैवत काळ भैरव असल्यास आपल्या दत्तप्रबोधिनी साधना केल्यास आपसूक कुलाचार केला जातो ना? हो परब, ऑटोमॅटिकली होतो. मी काय म्हणालो, जिथे काळ भैरव शासन आलं, दत्तगुरु अनुशासन आलं, ते त्यांची सेवा तुम्हाला सगळीकडे लागू होते. ब्रह्मा विष्णू महेश, पार्वती मातेकडे, सरस्वती, जिकडे जिकडे जाल तिकडे तिकडे ती सेवा लागू होते. बिलकुल चिंता नाही करायची, मनामध्ये न्यूनगंड ठेवायचाच नाही. परब दादा लाईव्ह चमत्कार मला. अच्छा, असं पण झालं. अरे कुठे गेलो टचपॅड. अच्छा दादा, लाईव्ह चमत्कार मला तुमचं सेशन पूर्ण ऐकायचं होतं म्हणून माझी 12ची मीटिंग पोस्टपोन झाली. काय असतं माहितीये, तुमची जी सबकॉन्शियस लेवल आहे ना, ज्यावेळेला ती युनिव्हर्सल लेवल जाते ना, तर ती मटेरियलाइज करते तुमच्या फेवर मध्ये, आहे की नाही? आता हे कोणाला नाही कळालं त्यांनी विचारा. हे कोणाला नाही कळालं, मटेरियलाइज होण्या गोष्टी तुमच्या फेवर मध्ये ना एक प्रोसेस आहे नियतीची. तर ती ज्यावेळेला तुम्ही अडॉप्ट करता ना, तर सगळं तुमच्या मनाप्रमाणे होतं. फक्त त्याची वाचा बाहेर येत नाही. आंतरिक स्थितीने ती गोष्ट तुमच्या फेवर मध्ये येते. नामस्मरण करताना जिभेची हालचाल नाही करायची. जरा जागेवाला म्हणजे काय ताई? जागेवाला म्हणजे काय की काही ठिकाणी ना बाधा असते ताई, काही काही ठिकाणी प्रॉब्लेम असतो ना, तर ते आपल्या वॉचवरती म्हणजे ते आपल्यावरती वॉच ठेवतात. तर आपण जाताना भस्म फुकून जायचं असतं बाहेर, म्हणजे ते आपल्या पाठीपाठी न यावं आणि आपलं कामाचा नाश न करावं. म्हणजे तुमचं कार्यसिद्धी होण्या हेतू तुम्ही अशा पद्धतीने करा. तारी ताई, तुम्हाला जर काही त्रास असेल तर प्रतिनिधीला कॉन्टॅक्ट करा. काय डिटेल असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, काही हरकत नाही ताई. अच्छा, सेम इयर दादा, फॉर युअर टुडे सेशन आय जॉइन इट टेलिपॅथी. ऑफकोर्स ती गोष्ट खरी आहे ताई. निगेटिव्हिटी जायची असेल ना ताई, तर तुम्ही पहिले नामस्मरण करा. तुम्ही स्वतःला बिझी करा, काहीतरी चांगल्या कामामध्ये स्वतःला बिझी करा. तुमची निगेटिव्हिटी निघून जाईल. पुजारी ताई, नोकरी टिकत नाही ना, तर माझ्याकडे महिला वर्गांसाठी म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला वर्गांसाठी एक उपाय आहे. आपल्या साईटवरती आहे, मराठी साईटवर, तुम्ही ते तिथून घ्या. त्याने तुम्हाला खूप फायदा होईल. भस्म गणपतीचं यंत्र, भस्म गणपतीचं भस्म फुगलं तरी चालेल, अग्निहोत्राचं भस्म फुगलं तरी चालेल, गाणगापुरी भस्म फुगलं तरी चालेल, पण भस्म पाहिजे तुमच्या हातात. दादा, मी आपले लाईव्ह सेशन सर्व पाहिलेले आहेत. 12 पाहिजे आणि 12 यामधील देखील मी सहभागी असतो. पारायणाच्या करताना ढेकर येणे, आळस येणे यावर काय केलं पाहिजे? प्राणायाम केला पाहिजे. जवळगीकर प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम करा. प्राणायामाने सगळ्या गोष्टी विकार दूर होतात. एकदम इझी आहे. त्याला मला खूप उशिरा खरं ज्ञान भेटत आहे. मला असे वाटते की दत्तप्रबोधिनीची साधना करत ते तसे पुढे माझं वंश दत्तप्रबोधिनीची साधना करावं व बाजूने वातावरण पण छान होईल. त्यासाठी अखंड राहण्यासाठी काय करावं? माझ्याकडे एकच आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही कृती करताय, तुम्हाला दत्तप्रबोधिनी न्यासची साधना करायची आहे ना, तर तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. नाही त्याला काही तुम्हाला कष्ट लागणार आहे, नाही त्याला काही खर्च लागणार आहे, नाही त्याला काही तुम्हाला काय विचार करायला लागणार आहे. तुमच्या प्रत्येक कृतीच्या अंती, नामाच्या अंती, मंत्राच्या अंती तुम्ही श्री दत्त लावायचंय. म्हणजे मुंबई टू पुणेचा जो ट्रेन प्रवास आहे, जे मी सोमवारी संध्याकाळी सांगितलं, त्या पद्धतीचं तुमच्या मागे तीन अक्षरी श्री दत्त, तीन अक्षरी म्हणजे 3 इंजिनचं एक जे शटल आहे ना, ते जर ज्यावेळेला मागे लागणार ना तुमच्या गाडीच्या 16 तत्वाच्या, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचा ग्राफ वर जातो. तुम्हाला काही स्पेशल तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, कारण की सगळं कार्य महाराजांचं तुम्हाला फक्त त्यांना सरेंडर करायचं असतं. विषय समजून घ्या. खूप सोपा विषय आहे. 2 वेळचं अन्न कमवणं कठीण आहे.
2 वेळचं अन्न कमवणं कठीण आहे, पण महाराजांची सेवा करणं मनोमनी निर्गुण रूपातून ते खूप सोपी आहे. फक्त त्याला तुम्ही तुमची कृतज्ञता, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची पारदर्शक वृत्ती कारणीभूत आहे. दादा, मासिक धर्म आहे घरात तर भस्म फुकावे का दुसऱ्या व्यक्तीने? हा, दुसऱ्या व्यक्तीने फुकू शकता ना. नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय वाचा, सुरू करा. आज गुरुवार आहे, परत तुम्ही सुरू करा वाचायला आज. अच्छा, गाडे त्यांनी पण भस्म फुकायचा अनुभव घेतलेला आहे. बरं, ठीक आहे देशमुख, ई स्टोअर मध्ये भस्म अवेलेबल करतो, पण काय गाणगापुरी भस्मच माझं स्वतःचं वैयक्तिक होतं किंवा महाकालेश्वर उज्जैनचं भस्म होतं. पण तिथं प्रॉब्लेम काय झालाय, तिथे ते भस्म वेचणं, ते उचलणं आणि ते स्टोअर मध्ये ठेवणं खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे काय आहे की अग्निहोत्राचं भस्म गणपतीचं भस्म ठेवू नाही शकत. ते तुम्हाला सगळ्यांना द्यायचं असेल तर मग गाणगापुरी किंवा तुमचं उज्जैनचं भस्म तुम्हाला सगळ्यांना फायदेशीर ठरेल, पण ते आता मला उपलब्ध नाही करता येते. मी प्रयत्न तसा केला होता देशमुख, आणि क्वांटिटी पण नाही ना तेवढी भेटत. क्वांटिटी पण नाही ना भेटत तेवढी. अच्छा दादा, काहींना प्रपंचात दत्त भक्तीबद्दल जास्त केल्यास वैराग्य येण्याची भीती वाटते म्हणून मागे हटतात. अच्छा, आता कदमताई तुम्ही मला सांगा, आता मी महाराजांच्या भक्ती मार्गात इतक्या वर्षापासून आहे, वैराग्य मला आहे, वैराग्य मला एकदम कडक वैराग्य असतं. तर स्मशानामध्ये मी असतो तर मी एकदम टोटल मी वैराग्याने आत्मज्ञानावरच चालतो, आहे की नाही? कुठे महाराजांनी मला जंगलात पाठवलं सांगा? हा, महाराजांना पण माहिती आहे की आता जंगलं राहिली नाहीयेत, काही कोणाला जंगलात पाठवण्यात काय अर्थ आहे? आता लोकांना जर काही आध्यात्मिक जीवन जर चांगलं करायचं असेल तर महाराजांनी मला सुरुवातीला हा प्रश्नाचं उत्तर मला सुरुवातीला दिलं. ते म्हणाले की मुंबई सारखी सुपीक जागा तुला भेटणार नाही शेती करायला, काय करशील जंगलात जाऊन? महाराज बोलले मुंबई सारखी सुपीक जागा तुला शेती करायला मिळणार नाही असं म्हणतात. आता मी टेन्शन मध्ये आलो, म्हटलं महाराज मुंबईला शेती करायला जागा आहे कुठं? मग मी चिंतन केलं त्याच्यावरती. अरे शेती करायची म्हणजे कुठलं, इथे तर एवढी लोक आहेत, त्यातून एखाद दुसरा म्हणजे भक्तीने उपजती कोट्यान कोटी, त्या पहिला तरी पाहिला मी एखादा. मग या वाक्याचं मला तिथे काय झालं, स्पष्टीकरण झालं की अरे एवढी लोक आहेत, एक नाही तर दुसरा ते तिसरा, कोणाला तरी नाहीतरी ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल, कोणतरी महाराजांच्या आधीन जाईल, आहे की नाही? त्याच्यामुळे ताई तुम्ही चिंता असं नाही करायची की प्रपंचात लोक घाबरतात दत्तभक्तीला. मी आहे नाही ते महाराजांच्या भक्ती मार्ग, दत्त भक्तीमध्ये उलट इतक्या स्पीडमध्ये ग्रोथ आहे, इतक्या स्पीडमध्ये ग्रोथ आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. आणि घाबरायचा विषय जो राहिला, माणसाने नेहमी स्वतःच्या कर्माला घाबरावं. देवाला घाबरून काय करणार? आपले कर्मच जर कलुषित आहे, आपले कर्मच जर गडबडवाले आहेत, आहे की नाही, मग तिकडे मग तुम्हाला भीती सगळ्यांची असते, सगळ्यांचीच असते. वास्तू पुरुष प्रसन्न राहण्यासाठी आणि तथास्तु बोलण्यासाठी काय करावं? सगळ्यात पहिले काय करायचं लक्षात घ्या. घराचा साऊथ वेस्ट, घराचा साऊथ वेस्ट आहे की नाही? साऊथ वेस्ट म्हणजे कुठलं आलंय? तुमची नैऋत्य बाजू आली. नैऋत्य बाजूला काहीतरी हिरव्या रंगाची वस्तू ठेवा, काहीतरी नैऋत्य दिशेला हिरव्या रंगाची वस्तू ठेवा, आहे की नाही? काहीतरी हिरव्या किंवा त्या दिशेला हिरवा रंग मारा, किंवा त्या दिशेला काहीतरी हिरवं काहीतरी फुलाचं काहीतरी ठेवा. जर असं ठेवाल तर त्याने घरामध्ये फरक पडेल, घरामध्ये वातावरण चांगलं राहील. ज्याच्या घरावर नैऋत्य दिशेला अशा हिरव्या रंगाचं काहीच नसतं त्याच्या घरामध्ये त्रास असतो. नैऋत्य दिशा बोलतो, विषय राहिला त्याच्या बाजूची दिशा ती आहे म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला वास्तुपुरुष पाहिजे, आहे की नाही? पण मोस्टली मी बघितलं अपार्टमेंट मध्ये सुद्धा की बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की जिथे ईशान्य दिशा मी बघितली घरामध्ये, तर मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच आहे. घराचा कॉर्नर कट आहे,
त्याच्यामुळे मग काय होतं, कॉर्नर कटे किंवा सांडपाण्याचा विसर्ग आहे किंवा बाहेरून पाईपलाईन गेलेली आहे, तिथे देवारा बनवलेला आहे, तर त्याचा त्रास अधिक होतो. मग असे पहिले वास्तूचे जे दोष आहेत ना ते सुधरून घ्या. माझ्याकडे उपाय आहे, ते उपाय करा. टेबल फॉर्मॅटमध्ये मी सगळं दिलेलं आहे. झाड चालेल, झाड चालेल, झाड ठेवा. मोराचा हिरवा रंग पाहिजे आपल्याला, टोटल हिरवा रंग. आता हे बघा, हा हिरवा रंग कसा आहे, या टाईपचं काहीतरी ठेवा किंवा भिंतीला एक हिरवा रंग लावा, असं काहीतरी करा. हा उपाय करून तर बघा, नैऋत्य दिशेला खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये. करा करा, उबंटू करा, उबंटू करा, उबंटू करा. ओम राम दत्तात्रेय नमः मंत्राचे फायदे सांगा दादा. अच्छा, मला सांगा आता भगत भाऊ, मला सांगा, तुम्ही सगळेजण स्तोत्र पठण करण्याच्या आधी खाली फलश्रुती पहिले वाचताना, कुठलाही मंत्र जपायचा असेल तर पहिले मला काय काय फायदा होईल, असं काय तुम्हाला फायदा पाहिजे ते पण सांगा. पहिले तर समर्पण करावं लागतं आपल्याला. ओम राम दत्तात्रेय नमः हा जरी तुम्ही जप केला तरी शेवटी श्री दत्त तुम्हाला लावाच लागणार आहे. कारण फिरून तुम्ही नामावरतीच येणार आहे. तुम्ही किती पण हायफाय पारायण करा, तुम्ही नीलावंती वाचा, काळावंती वाचा, काय वाचायचे तर वाचा, शेवटी तुम्हाला तुमच्या उद्धारासाठी तुम्हाला नामावरच यायचंय. तुम्ही शिवलीलामृत वाचा, नवनाथ प्रतिसार वाचा, तुम्ही श्री गुरुचरित्र वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, भगवद्गीता वाचा, वाटेल ते वाचा, पण फिरून तुम्हाला शेवटी नामावरच यायचंय. मग तुम्ही असं खाणार की असं फिरून खाणार, असं 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 खाणार, कसं खाणार? किती गोलगोल फिराल स्वतः भोवती? काय मर्यादा आहेत की नाही? बघता बघता जवानी निघून जाईल, म्हातारपणी काही मिळणार नाही. समजत का नाही मी बोललेलं? किती लोकांना कळालं रे, किती लोकांना कळालं? कुठलाही ग्रंथ वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, तुम्हाला सगळ्यांना फिरून नामावरच यायचंय. तर आपण वेगवेगळी साधना आमच्याकडून करून घेत आहात, पण दत्त महाराजांची साधना रेग्युलर स्वरूपात सुरू करावी. सातपुते प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाची पचन क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाचा पिंड हा जो चमकाण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीला झेपेल अशीच साधना त्याला गेली पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाचा प्रश्न पेपर वेगळा आहे सातपुते, आहे की नाही? त्याच्यामुळे प्रत्येकाला एकच साच्या कारणीभूत नाही होत, एकच साच्या नाही होत कारणीभूत. त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला साधना द्यावी लागते. हा खंडोबा देवता स्वर्णाकर्षण भैरवाचे रूप आहे. ज्योतिबा साक्षात काळ भैरव आहे. ज्योतिबा साक्षात काळ भैरव आहे. आपला पिंड पिंड ओळखण्यासाठी ना, हे बघा, आधी आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. आता आपल्याला पिंड ओळखण्याची जी गोष्ट तुम्ही केलीत, बरोबर, पहिली गोष्ट, पिंड जो पिंड आहे ना आपला, तो चिखलाने पूर्ण व्यापलेला आहे, कारण की मायेचं त्याच्यावरती आवरण आहे. हा जो पिंड जी तुम्ही म्हणताय ना, हा चिखलाने पूर्णपणे व्यापलेला आहे, चिखल आहे त्याला वरती, मायेचं चिखल आहे. मग हा जो पिंड आहे, या पिंडावरचं मायेचं जे चिखल आहे ना, ते तुम्हाला घासावं लागतं. मग घासण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? नाम आणि उपासना. ठीक आहे, नाम आणि उपासना पाहिजे, किंवा नाम आणि उपदेश पाहिजे. दोघांपैकी एक तुम्ही लोकांनी डिसाईड करा तुम्हाला कोणा काय पाहिजे. नाम आणि उपदेश पाहिजे किंवा नाम आणि उपासना पाहिजे. मग तुम्ही जेव्हा नामाने ज्यावेळेला पिंड घासता, श्रीदत्त श्रीदत्त, समजा तुम्ही कुठला मंत्र, आता ते भाऊ म्हणाले ओम राम दत्तात्रेय नमः म्हणाले, चालेल. किंवा तुम्ही म्हणाला तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री दिगंबरा, है ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणाले समजा. किंवा अजून तुम्ही ओम काळ भैरवाई नमः म्हणाले, श्री स्वामी समर्थ म्हणाले, ओम नमः शिवाय म्हणाले, श्रीराम जयराम जय जयराम म्हणाले, मग ओम राम दत्तात्रेय नमः म्हणाले, तर त्या शेवटी श्रीदत्त नामायचं, श्रीदत्त नाम लागलं पाहिजे. कारण तुम्ही किती पण मंत्र जप केला, शेवटी पिंड जो घासला जाणार तो फक्त नामानेच घासला जाणार. आणि नामाने पिंड घासल्या गेल्यानंतरच
त्याच्यावरचं मायेचं आवरण निघून तो पिंड चमकायला लागतो आणि त्याच वेळेला तुम्हाला त्या पिंडाची अनुभूती होते. आता नाही होणार, कारण पिंडातून प्रकाश थोडी तुम्हाला मिळतोय. आता तर फक्त तुम्ही आत्मिक प्रकाशावरती तुम्ही आध्यात्मिक जीवन जगता, पण पिंडाचा जो प्रकाश आहे तो त्यावेळेलाच बाहेर येतो ज्यावेळेला चिखलाचं आवरण श्री दत्त नामाने घासून 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 त्याला चमकवायला सुरुवात केली जाते त्याच वेळेला. म्हणून तिथे जीव आणि शिव ही दोन प्रकार सांगितलेले आहेत. जीव हा जम्पिंग जॅक आहे. जम्पिंग जॅक म्हणजे काय? इथून तिथे तिथून तिथे विषय उपभोग, विषय उपभोगामध्ये व्यस्त आहे. शिव शाश्वत आहे, स्थिर आहे. त्याला माहितीये, त्याला माहितीये उड्या मारून काहीच फायदा नाही. आपल्या नामात मस्त राहायचं, काय चिंतेचं कारण नाही. आपला शिव जो आहे, आपला पिंड जो आहे तो सर्वांतर्यामी आहे, त्याला कुठे जायची गरज नाही. जीवाचा तोच प्रॉब्लेम आहे. जीवाचं जे मायेचं चिखलाचं आवरण आहे ना, म्हणून तो उड्या मारतो 10 ठिकाणी. पण ज्यावेळेला हे सद्गुरु कृपे कळतं की अरे साला आपण पण शिवरूपाला प्राप्त होतोय, आपलाही पिंड चमकतोय, आपल्यालाही कुठे जायची गरज नाहीये, आपल्याला सगळं एका ठिकाणी प्राप्त होतंय, आपण सर्वांतर्यामी आहोत, त्यावेळेला तो जीव सुद्धा शिवरूपाला प्राप्त होतो. हे तुम्हाला कुठल्या ग्रंथामध्ये नाही सांगणार. ग्रंथामध्ये गोल 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 फिरवतात. ग्रंथामध्ये खूप खूप फिरवतात, काही सांगत नाही. मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतोय, स्ट्रेट फॉरवर्ड. तुमच्यापैकी किती लोकांना कळाला हा विषय मला आत्ताच्या आत्ता सांगा. म्हणून सांगतो, 10 गोष्टी करण्यापेक्षा एकच करा. भले ठीक आहे 10 गोष्टी तुमच्या मनाला आवडतायत ना, तर करत राहा, पण शेवटी श्री दत्त लावा. तुमच्यापैकी किती लोकांना मी बोललेलं प्रॅक्टिकली कळालं? तुमच्यापैकी किती लोकांना प्रॅक्टिकली कळालं, हो की नाही? फक्त मला सांगा, म्हणजे मी जे बोलतोय ते मला तरी माहिती पाहिजे ना की तुम्हाला कळतंय की नाही. म्हणजे काय? जीवाशिवाची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी है ना. शुद्ध स्वरे गर्जती वेद सारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझविनी शंभू मज कोण तारी. व्हेरी गुड, तुम्ही सगळे समजूतदार आहात. म्हणजे पिंड आहे, पिंडला वरती चिखलाचं आवरण आहे, तीच मायेचं आवरण आहे. त्याला तुम्हाला काय करायचंय? समजा असं काहीतरी, हे तुमचं नामाचं समजा हे ब्रश आहे, थोडक्यात समजा हा नामाचा ब्रश आहे. मग हा पिंडला तो असं घासणार ना, असं पूर्णपणे नाम तुमच्या पिंडाला घासणार ना. घासलं की ते चिखल निघायला लागणार. चिखल निघायला लागल्यानंतर तुमचा पिंड चमकणार. चमकल्यानंतर मग तुम्हाला जाणीव होणार की अरे माझ्यातच सगळं आहे. जसं ते भाऊ मगाशी म्हणाले की मला दादांचं लाईव्ह मला बघायचं होतं, 12ची मीटिंग होती, पोस्टपोन झाली. मला खूप आनंद झाला. म्हणजे काय झालं की त्यांच्या पिंडाला त्यांनी घासलं. कशाने? त्यांच्या तळमळीने घासलं, त्यांच्या महाराजांच्या प्रती असलेल्या आसक्तीने घासलं, हाय की नाही. त्या नामाने घासलं की दत्त 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 सत्संग श्री दत्त. मग त्याचा परिणाम काय झाला की त्यांच्या इच्छाशक्तीला अनुसरून त्यांच्याच फेवरमध्ये नियतीने त्यांना कार्यकारण भाव दिला. समजून घ्या, हा विषय समजून घ्या. अतिशय कॉम्प्लेक्स विषय जरी असला तरी जर तुम्हाला एकदा कळाला की मग काय, तुम्ही योगी बनण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. थोडासा कॉम्प्लेक्स वाटू शकतो समजायला, पण परत 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 लाईव्ह सेशन जर स्टडी कराल ना, तर तुम्हाला ना एक एक शब्द तुम्ही लोक रजिस्टर करा. हा मी पिंडावरूनच आहे, मी सगळं पिंडावरूनच बोलतोय. आत्मा वेगळा आणि पिंड वेगळा. आत्मा हा त्या नाग रूपामध्ये ज्या पिंडावरती विराजमान आहे, नाग रूपामध्ये जो आत्मा आहे तो मुळातच तो प्रकाश आहे, जो तुम्हाला तुमच्या पिंडापर्यंत घेऊन येतो, आहे की नाही. आणि तो पिंड
तोच नाग, तोच आत्मा. आत्मा म्हणजे काय? सद म्हणजे आत्मा, गुह म्हणजे अंधार, रू म्हणजे उच्चाटन करणारा, त्याला म्हणतात सद्गुरू. सद्गुरू बाकी दुसरा बाहेरचा तिसरा कुठला नाक्यावरचा गुरु नाहीये. विषय कळला? तो नाक्यावरचा गुरु नाहीये. सद्गुरू म्हणजे तोच आहे जो तुमचा मूळ आत्मा आहे, जो तुमच्या आत्म्याच्या रूपामध्ये तुमच्या पिंडाला तो घासून 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 चमकवतो आणि स्वतः आत्मोद्धाराकडे जातो. थोडं समजून घ्या. तुम्ही सगळेजण बुद्धिमान लोक आहे, तुम्हाला सगळ्यांना कळतं. आत्मा रूपाने तुम्ही श्री दत्त नाम घेताय, तो आत्मा तुमच्या पिंडाला घासून घासून चमकवणार, म्हणजे चमकवणार. त्याला त्याची ती ड्युटीच आहे, त्याची ती ड्युटीच आहे. आत्म्याची ती ड्युटीच आहे आणि तो त्याची ड्युटी प्रॉपर फॉलो करणार. समजून घ्या. आयुष्यात ठीक आहे, जवानी गेली, जवानी आली, म्हातारपणाच्या उंबरठ्यावर काय करायचे, भविष्यात 4-5-10 वर्ष दात पडतील, नंतर मग आम्ही पडू, ही भीती नाही का करू. आता जे मी सांगतोय तो क्षण अनुभवायला शिका. तो क्षण अनुभवायला शिका, नका चिंता करू. होईल. महाराज सगळ्यांना न्याय देतात, महाराज सगळ्यांसाठी समान आहेत. आता एखाद्या व्यक्तीचा नाथपंथी जन्म असू शकतो. जर समजा नवनाथांनी ठरवलंच कोणाला आदेश द्यायचा, तर मग घेणारा घेणारच आहे. पोलसानेजी, श्री गुरुदत्त पोलसानेजी, श्री गुरुदेव दत्त. क्षीरसागर, चामुंडाचा भारू चंडपुढे आला, मोहनी वारली योगियाने. हिंगळा तोषली म्हणे. अरे तुम्हाला याचा अर्थ नाही का? चामुंडाचा भारू चंडपुड्याला, चामुंडाचा भारू म्हणजे चामुंडाचा भैरव. कळलं? चामुंडाचा भारू चंडपुढे आला, मोहनी वारली योगियाने. म्हणजे काय? मोहनी वारली योगियाने म्हणजे त्याने काय मारलं नाहीये, मोहनी वारली. मोहिनी आहे ती, मसान मोहिनी आहे ती नाथांची. चामुंडाचा भारू चंड पुढे आला. चामुंडाचा भारू म्हणजे चामुंडाचा जो मूळ आहे चंड भैरव, तो पुढे आला. मोहिनी वारली योग्याने म्हणजे मच्छिंद्रनाथाने मोहिनी त्यांच्यावरती टाकली. मग मोहिनी कशी टाकतात? सद्गुरु कृपेची मोहिनी टाकतात. विषय कळला? सद्गुरु कृपेची मोहिनी टाकतात, कारण की मोहिनी त्याच वेळेला बसते ज्या वेळेला तिचं उल्लंघन होत नाही. आणि सद्गुरु हा परम सुमेरू आहे, त्याची जी मोहिनी आहे ना, ती कुठलाही देवता नाकारू शकत नाही, त्याला ते ऐकावंच लागतं. म्हणून चामुंडाचा भारू चंड पुढे आला, मोहिनी वारली योगियाने. योगियाने, आणि हे योगियांचंच काम असतं की सद्गुरूचं जे हुकमाचं जे आहे ना काम, ते सद्गुरूचं योगीच करतात. कुठलेही देवस्थान बंद पाडायचं असेल, उभं करायचं असेल, तर सद्गुरूच्या सुमेरूवरतीच सगळं कार्य होतं. अच्छा दादा, आमच्या घराजवळ दत्त मंदिरात एक स्त्री मंदिर भ्रष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे, काय उपाय करावा? प्रशांत भाऊ, तुम्ही लगेच गुरुचरित्र पारायण सुरू करा. महाराजांना निवेदन ठेवा. महाराज म्हटलं, मला काय या लोकांचं चालचलन व्यवस्थित नाही वाटत, गुरुचरित्राचं पारायण सुरू करा, निकाल लागून जाईल. फक्त एकच लक्षात ठेवा, गुरुचरित्राच्या पारायणामध्ये प्रत्येक ओळीच्या अंती श्री दत्त नाम घ्या. समजलं? कारण नामाचा जर असा विनियोग केला तर परमेश्वराला यावंच लागतं. राणे LIC एजेंसी चालत नाहीये ना राणे, म्हणून ऑनलाइन यायचं असतं राणे. मैंने तुमको कितने साल पहले बोला था ये चीज, तुम मिले नहीं मुझको. दादा, आज पहाटे 3 वाजता औदुंबर झाड स्वप्नात दिसलं.
चांगलंय चांगलंय शेडगे, तुम्ही करताय सेवा, त्यामुळे तुम्हाला सगळे दृष्टांत होत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. दादा, ओम श्री गुरुदेव दत्त आणि श्री गुरुदेव दत्त यात काय फरक आहे? नामाला ओम केव्हा लावला जातो? तुम्हाला माहितीये का कुडाळे? ऐका, बरेच टाइम झाला तुम्ही काय कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहिले, तरी सुद्धा सांगतो, ओम लावण्याची गरजच नाहीये. श्री दत्त नामामध्ये स्वयंभू ओम आहे. आता हा ओम तुम्हाला दिसला पाहिजे, कारण की तुम्ही शब्द ब्रह्मावर चालताय, म्हणून तुम्हाला शुद्ध ब्रह्म दिसत नाहीये. श्री दत्त नामामध्ये ओम आहे, तुम्ही शोधून दाखवा. तुमच्यापैकी कोण मला शोधून दाखवेल मला सांगा. श्रीराम मध्ये ओम आहे, श्री स्वामी समर्थ मध्ये ओम आहे, आता ओम नमः शिवाय मध्ये पण ओम आहे, पण मी पहिल्या ओमची गोष्ट करत नाहीये. तर श्री दत्त नामामध्ये ओम आहे, शोधून तर बघा. पोलीस भरतीची परीक्षा देताय, गुरु आपलं गोरक्ष किमयागिरीचाच पाठ करायचा असतो. रानडेताई एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही कसे आहात? त्यासाठी काय करता येईल? तारेताई, तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही ना आपलं ते गुंडांपासून त्रासमुक्तीचा उपाय आहे ना, ते एकदा तुम्ही करा. मार्कंडेय ऋषींचा मी मंत्र त्यामध्ये दिलेला आहे. भगवतींचा जो मार्कंडेय ऋषी खूप पॉवरफुल मंत्र आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह भले समोरच्याला म्हणजे तुम्हाला काय सांगू, म्हणजे त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, गुंडांपासून त्रासमुक्तीचा उपाय जो दिलाय त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मुळात समोरच्याचं कंट्रोल करण्यामध्येच आहे. म्हणजे त्याला आपण हे करतो. तुम्ही समजून जा ना मी काय म्हणतोय ते. दादा, 9 नाथांचा प्रताप ऐकला. ऐका एक मिनिट. 9 नाथांचा प्रताप ऐकला. एक मिनिट. ते जे उदी वापरात आणत ती दत्त महाराजांची असायची का? हो, ये सोनावणे दत्त महाराजांची असायची. ते बघा, त्या उदीमध्ये ना 3 प्रकारचे उदी आहेत. हा, सगळ्यात पहिले अग्निहोत्रची उदी तयार होते. हे तर आपण प्रापंचिक लोक करतो. नाथांमध्ये दुसऱ्या प्रकारची जी उदी आहे ती वृक्षाच्या छालेपासून, औदुंबर वृक्षाच्या छालेपासून उदी बनवायची. आणि तिसरी जी उदी आहे ती स्मशानातून ते काढून घ्यायची. मग या तिघांमध्ये तिघांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करायचे. युद्धभूमीमध्ये त्यांना समजा कुठे फुकायचं असेल किंवा काही जागृत करायचं असेल तर ते स्मशानातल्या मसान शाबरीची उदी वापरायची, आहे की नाही. काही आजार वगैरे असतील किंवा काही घरामध्ये कोणाचा त्रास असेल तर ते आपल्या औदुंबर वृक्षाच्या उदीपासून ते करायचे, आहे की नाही. आणि काय कल्याणकारी कामं असतील मग ती नॉर्मली अग्निहोत्राच्या उदीपासून ते करायचे. दादा, स्पिरिच्युअल फास्ट प्रगतीसाठी काय करावं? काहीच नाही करणार, काय होणार पण नाही. हा, हे सगळा खेळत वाटतो तुम्हाला. काय व्हॉट्सअप फेसबुक चाललंय, सगळं फास्ट पाहिजे. महाराज येणारच नाहीत काय फास्ट करायला गेलं तर, फास्टच लटकवतील गळ्याला. चालेल. विष्णू सहस्त्रनामाला ओम नाही लावला तरी चालतोय. दादा, कर्मामुळे मनुष्य दत्तचरणी जातो की शिवगण मध्ये? दत्त कर्मामुळे तरी शिवगण आहे, दत्तगण आहे. श्रीसुक्त पण पुरुष सुक्त याचं ना संध्याकाळी करा. आणि आपलं जे लक्ष्मी कुबेर यंत्र बघा, माझ्या मागे ठेवलंय बघा, हे लक्ष्मी कुबेर यंत्र आहे ना, ह्याच्यावरती तुम्ही तो पाठ करावा. येऊ आळंदीला येऊ. माऊलींनी फक्त आदेश तर दिला पाहिजे की ये बेटा आळंदीला, मग येऊ. लहानपणापासूनच रामकृष्ण हरी आपण, है की नाही. श्री हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, लहानपणापासूनच आहे. फक्त काय महाराजांनी जास्तच ज्ञान दिलं, मग त्याचं मग थोडस अंतर्मुख झाल्यामुळे थोडस ते झालं सगळं. पण आता काय चालतंय.
चला शेवटचे 5 मिनिटं राहिले. शेवटचे 5 मिनिटं राहिले. जरा संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्यासाठी कोणते नियम? जसं आपल्याकडे नवनाथ आपलं सामूहिक नवनाथी पारायण होतं तेच नियम पाळा. तेच नियम पाळा. जरा वास्तुपुरुष कोणता असावा? सोन्याचा का चांदीचा? चांदीचा ठेवा ना, एक चांदीचा ठेवा. राहणे लवकरच येऊ गोरक्षनाथ गडला. मायग्रेनचा उपाय मी सांगतो, लक्षात घ्या. गाईचं शुद्ध गाईचं तूप, मी डालडा नाही म्हणत आहे, कुठलं बाहेरून तूप आणू नका. गाईचं शुद्ध तूप आहे ना, त्याचा एक ड्रॉप समजा तुम्ही नाकात जर घेतलात तर तुम्ही फक्त तेवढं करून बघा. एकदा करून बघा, फक्त एक ड्रॉप, आहे की नाही. गाईचं शुद्ध तूप शुद्ध पाहिजे. आता तुम्ही जाल मार्केटमध्ये आणि कुठलं तरी विकत आणाल, ते चालणार नाही. एका तुपाच्या एक ड्रॉप टाकून बघा सुरुवातीला आणि मग फरक बघा. जर नाही तुम्हाला गुण आला तर दुसरा उपाय देईन. त्याला स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर किती तत्वापासून बनते ते वेगवेगळं येत आहे. वेगवेगळं येत आहे, सगळंच वेगवेगळे. आता नाही ना वेळ सांगायला, सांगितलं असतं पण वेळेच्या अभावी ना आता सांगता येत नाहीये. चालेल चालेल, मग ताई तुम्ही एकदा ते बघून घ्या. चव्हाण आहेत कुठे तुम्ही? अरे वा, गुळाची पोळी चालली आहे. महाराजांना नैवेद्य दाखवा, आपल्यापर्यंत पोहोचणार ती. महाराजांना नैवेद्य दाखवा, आनंद आहे. आनंद आहे. अच्छा, चौरंगीनाथांची समाधी आहे, आनंद आहे. उपाय सांगितला सातपुते, सांगितला उपाय. गाईचं शुद्ध ते तूप असतं ना घरात बनवलेलं, थंड करायचं, थोडं एक ड्रॉप नाकात घ्यायचं, प्रयत्न करा नाकात घ्यायचं आणि झोपून जायचं आणि बघायचं कसं फील होतं. त्याने खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. ज्या वास्तू संशयास्पद मृत्यू झाला आहे अशी वास्तू घ्यावी का? मी नाही म्हणत घ्यायला अशी वास्तू, कधीच नाही. कारण त्याला मग वास्तूला मृत्यू, मग रक्ताची आस लागते, मग फुकट, मग घरच्यांना त्रास. आनंद आहे, आनंद आहे. चला आता भेटूया आपल्या शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. अच्छा, किरांग्याचा तुम्ही तो करता का उपाय गायच्या तुपाचा? कसा अनुभव आहे तुम्ही सांगा इथे लोकांना, की गायचं तूप समजा एक ड्रॉप जरी नाकात घेतलं तर त्याने किती फरक पडतो ताई. वास्तुपुरुष आग्नेय दिशेला जाणार, आग्नेय दिशा, पण तिथे आग्नेय दिशेला त्या कॉर्नर मध्ये सांडपाणी नको. हा, उद्या सासूबाईचा दावा आहे, स्मशानमध्ये जायचं आहे तर काळ भैरव नाम घेऊ का? बिंदास घ्यायचं, बिंदास. तुम्ही कशाला घाबरता रे? काळ भैरव आपलं देव आहे, आधीच सांगतो. घाबरायचं नाही, बिंदास नामस्मरण, चालता फिरता उठता बसता घ्यायचं, बिलकुल घाबरायचं नाही. कुठल्याही क्षणाला देवाला, महाराजांना मोकळं सोडायचं नाही. काय घाबरणं सोडून द्या रे, घाबरतात तुम्ही कशाला? मी तुम्हाला सुरुवातीपासून बोललोय, कशाला घाबरता? दत्त भक्तींमध्ये बिलकुल घाबरायचं नाही, काळ भैरव स्मरणात बिलकुल घाबरायचं नाही. भीती मनातून काढून टाकायची. बघा किरांगी ताईंनी बघा ते केलं, तुपाचा प्रयोग केला त्यांनी, खूप फरक पडतो. आता त्रास होत नाही म्हणतात ताई. म्हणजे चला आता मी तुम्हाला जो उपाय दिला त्याचा एक तुम्हाला आता इथे
कोणीतरी एक साक्षीदार पण मिळालेला आहे. अल्लर्जेटिक सर्दीसाठी सुद्धा, हा बघा, अल्लर्जेटिक सर्दीसाठी सुद्धा तुपाचा उपाय होतो. आता हे गुरु आता गीर आहे का जर्सी आहे का अजून काय मला नाही माहिती, मला गाईचं तूप माहिती. चला 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या. साइन आउट करायची परमिशन द्या. अच्छा, हो दादा, तुमचा फरक पडतो. मी सुद्धा केलं आहे, मला मायग्रेन होता. म्हणजे ताईंनी सुद्धा केलंय, डेबे ताईंनी पण केलेलं आहे. प्रयत्न करा बोलूसताई, प्रयत्न तर करा. महाराजांचं स्मरण करा, कारण की तूप जे आहे ना, लक्षात घ्या, हे जे तूप आहे ना, ही महाराजांची प्रॉपर्टी असते, आहे की नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये महाराजांचं लक्ष असतं. हे बघा, देशमुख भाऊ सांगतायत बघा, आहे की नाही. गुरु उगाच ना प्रत्येक गोष्टीची ना असं कीस नाही काढत बसायचा. ते सांगतायत ना A2 तर ते करा. दादा तुम्ही विश्रांती कधीच घेत नाही का? तुम्ही मला घेऊन दिली तर घेणार ना विश्रांती. काय चला आनंद आहे, आता साइन आउट करायची परमिशन द्या आणि आपापल्या कामामध्ये कर्मामध्ये आपण आता दैनंदिन कर्मात आता व्यस्त होऊयात. जय योगेश्वर, जय योगेश्वर भाऊ. श्रीराम जय राम, जय जय राम ताई. जय आदेश राणे, जय आदेश. भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये, आहे की नाही. जास्तीत जास्त संख्येने ना आपल्याला शाबरी सुरू करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना शाबरी हवी की नाही हवी ते ठरवा. त्यामुळे मला 5,000 साधक पाहिजेत पारायणामध्ये, ठीक आहे. भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.